पीसीओडीच्या पेशंटनी दूध अवॉइड करावं का? मी डाएट प्लॅन तर फॉलो करते आहे, माझं वेट काही एवढं वाढलेलं नाही, मग मला एक्सरसाइजची काय गरज? बट या डाएट प्लॅन मध्ये एक गोष्ट राहिलेली आहे, ती पीसीओडी पेशंट सोबत शेअर करा. नमस्कार, फेमिनिन फ्रायडे म्हणजेच लेडीज स्पेशल व्हिडिओमध्ये आजचा आपला टॉपिक आहे पीसीओडी डाएट. या टॉपिकचं मला सजेशन कमेंट सेक्शन मध्ये आलं होतं. तुम्हालाही असं कुठलं टॉपिकचं सजेशन द्यायचं असेल, एखाद्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. पीसीओडी पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसऑर्डर अँड पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम नक्की हे आहे काय? ह्याचे काय कॉजेस आहेत? त्याचे काय सिम्पटम्स आहेत? म्हणजे लक्षणं काय असतात? खरंच लाईफस्टाईल करेक्शन आणि डाएट इंटरव्हेन्शननी पीसीओडी पीसीओएस बरा होऊ शकतो का? याबद्दल चर्चा करणारा एक डिटेल व्हिडिओ मी याआधीच चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही तो जाऊन नक्की चेकआउट करा. पीसीओडीचा डाएट कसा असावा? तर पीसीओडी डाएट असा असावा ज्याच्याने आपलं पूर्ण न्यूट्रिशन होईल, म्हणजेच आपल्या शरीराचं पोषण होईल. सेकंडली, जे पीसीओडीचे सिम्पटम्स आहेत, जी काही लक्षणं आहेत ती कमी होतील असा डाएट असावा. आता काय काय लक्षणं असू शकतात पीसीओडीचे? इन्फ्लमेशन म्हणजेच काय, शरीरावरती चेहऱ्यावरती आलेली सूज, ब्लोटिंग किंवा जॉईंट पेन किंवा हेअर फॉल, ह्या सगळ्या गोष्टी कमी करणारा हा डाएट असावा. देन थर्ड, वेट लॉस अचीव्ह करणारा हा डाएट असावा. आता खूपसे जे पेशंट्स आहेत, मी म्हणत नाही सर्वच, बट बरेचसे पेशंट्स पीसीओडीचे जे आहेत ते ओव्हरवेट असतात. सो अशा पेशंट्ससाठी हा डाएट जो आहे तो वेट लॉस अचीव्ह करणारा असावा. आणि फोर्थ, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करणारा हा डाएट असावा. आता तुम्ही म्हणाल इन्सुलिन रेझिस्टन्स कसं काय आहे आणि पीसीओडीशी काय संबंध? मोस्ट ऑफ द लेडीज ज्यांना पीसीओडी पीसीओएस आहे अशा लेडीजना इन्सुलिन रेझिस्टन्स असण्याची दाट शक्यता असते. इन्सुलिन रेझिस्टन्स काय असतं? इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातले सेल जे आहेत ते इन्सुलिनचं ऐकण्याचे होतात, म्हणजे इन्सुलिनची अकार्यक्षमता आपण याला म्हणू. आणि हो, ह्याला घाबरून जाण्याचं कारण नाही. इन्सुलिन रेझिस्टन्स जे आहे ते परफेक्टली रिव्हर्सिबल आहे, म्हणजे ही कंडिशन आपण बरी करू शकतो. सो या 4 गोष्टी आपण या डाएट प्लॅननी अचीव्ह करणार आहोत. 2 मॅक्रोन्यूट्रिएंट जे पीसीओडी डाएट प्लॅनमध्ये असायलाच हवेत ते म्हणजे प्रोटीन आणि फायबर, आणि यांचं प्रमाण हे जास्त असलं पाहिजे. आपली जी प्रत्येक मेजर मील्स आहेत, म्हणजेच ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, या तिन्ही मील्समध्ये प्रोटीन आणि फायबरचा समावेश हा असलाच पाहिजे. का? तर प्रोटीन आणि फायबर ज्यावेळेस तुम्ही कंझ्युम करता त्यावेळेस तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्स जे आहे ते कमी व्हायला मदत होते. आणि प्रोटीन आणि फायबर ज्यावेळेस तुम्ही खाता त्यावेळेस तुम्ही खूप वेळ सेशिएटेड राहता, म्हणजे पोट खूप वेळ भरलेलं राहतं आणि तुम्हाला खूप लवकर भूक लागत नाही. त्यामुळेच तुम्ही कमी जेवता आणि कमी कॅलरीज खाता. त्यामुळे वेट मॅनेजमेंटमध्येही हे हेल्प करेल. सो पीसीओडी डाएटबद्दल काही प्रश्नही असतात जनरल, त्याचे मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. फर्स्ट ऑफ ऑल, खूप जणांचा असा गैरसमज आहे की पीसीओडी डाएटमध्ये आपण कार्बोहायड्रेट्स एकदमच बंद करायला हवेत, आपण कीटो डाएट वगैरे स्टार्ट करायला हवा का? वेल, पीसीओडीच्या पेशंट्सनी कार्बोहायड्रेट्स बंद करणं गरजेचं नाहीये. येस, ते कमी प्रमाणात खायला हवेत आणि सिंपल कार्बोहायड्रेट्स आपण अवॉइड करायला हवेत. आता सिंपल कार्बोहायड्रेट्स काय असतात? जे काही मैद्याचे पदार्थ असतात ते सिंपल कार्बोहायड्रेट्समध्ये आपण कन्सिडर करतो. देन बेकरी प्रॉडक्ट्स, स्नॅक आयटम्स ज्याला जंक फूड म्हणतात, पिझ्झाज, बर्गर्स, वडापाव, समोसा. देन साखर, शुगर, हे शुगरचे प्रॉडक्ट्स जे आहेत ते अवॉइड करायला हवेत. देन कोल्ड ड्रिंक्स, जे ज्युसेस आपल्याला मिळतात, कोल्ड्रिंक्स आपल्याला मिळतात ते आपण अवॉइड करायला हवेत. स्वीट्स म्हणजे मिठाई, चॉकलेट्स, या सर्व गोष्टी तुम्ही अवॉइड करायला हव्यात. त्या कमी न्यूट्रिटिव्ह असतात, म्हणजे कमी पोषक असतात. सो सिंपल कार्बोहायड्रेट्स तर आपण अवॉइड केले, बट इन्क्लूड काय करायचं आहे आपल्याला? कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे काय? तुम्ही वेगवेगळे मिलेट्स घेऊ शकता, म्हणजे ज्वार, बाजरी, नाचणी. तुम्ही व्हीट म्हणजेच गव्हाचं पीठ पण यूज करू शकता. देन वेगवेगळे लेग्युम्स, लेंटिल्स म्हणजेच कडधान्य, डाळी, ह्या तुम्ही इन्क्लूड करायला हवेत तुमच्या डाएटमध्ये ॲज अ सोर्स ऑफ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. पीसीओडीच्या पेशंट्सनी दूध अवॉइड करायला हवं का? वेल, बरेचदा डॉक्टर्स, डायटिशियन्स, न्यूट्रिशनिस्ट हे पीसीओडीच्या पेशंट्सना मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स अवॉइड करायला सांगतात. याचे 1-2 रिझन्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, आपल्याला आजकाल जे काही दूध मिळत आहे ते अडल्ट्रेटेड असतं, ते प्युअर फॉर्ममध्ये असेलच याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. सेकंडली, हे जे काही दूध आपल्याला मिळतं
ते मिळवण्यासाठी जे कॅटल्स असतात, गाई म्हशी जे असतात, त्यांना हॉर्मोनल इंजेक्शन्स दिले जातात, त्यांना एक्सपोज केलं जातं या हॉर्मोन्सला आणि त्याचा इफेक्ट जो आहे त्या दुधामध्ये उतरण्याची शक्यता आहे आणि आपण ते दूध कंझ्युम करतो त्यावेळेस लेडीजनाही हॉर्मोनल इम्बॅलन्स होण्याची शक्यता असते. सो यामुळे तुम्हाला जनरली सजेस्ट केलं जातं की तुम्ही दूध अवॉइड करा. आणि बरेच वेळा ज्यावेळेस पीसीओडीचे पेशंट्स मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स अवॉइड करतात त्यावेळेस त्यांचे सिम्पटम्स जे आहेत ते कमी होतात. म्हणजे काही जणांना ॲक्ने असतं, ते ॲक्ने कमी होऊन जातं, इन्फ्लमेशन, ब्लोटिंग म्हणजे चेहऱ्यावरची आलेली सूज ते कमी होतं, फेशियल हेअर जे आहेत त्याची ग्रोथ कमी होते. सो असाही पॉझिटिव्ह रिझल्ट दूध बंद केल्यावरती दिसून येतो. पण या गोष्टीवरती अजून रिसर्च होणं बाकी आहे. सो तुम्ही जर कुणी असे असाल ज्यांना पीसीओडी आहे तर तुम्ही 1 महिना 2 महिने दूध अवॉइड करून बघायला हरकत नाही. तुमचे सिम्पटम्स जर कमी झाले तर वेल अँड गुड. पीसीओडीच्या काही पेशंट्सचा असा प्रश्न येतो की माझं वेट कंट्रोलमध्ये आहे आणि मी डाएट पण फॉलो करत आहे, तर मग मला एक्सरसाइजची काय गरज, माझं वजन तर जास्त नाहीये. वेल, आपण एक्सरसाइज ही वेट कमी करण्यासाठी करत नाही, कॅलरीज बर्न करण्यासाठी फक्त करत नाही. एक्सरसाइजचे आपल्या बॉडीला इतर खूप सारे बेनिफिट्स आहेत, जसं हॉर्मोन्स जे आहेत ते आपले बॅलन्स होतात. सर्व हॉर्मोन्स आपले रेग्युलर काम करू लागतात ज्यावेळेस आपण एक्सरसाइज प्रॉपरली करतो. देन आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहतं, आपले बॉडीचं इन्फ्लमेशन कमी होतं. म्हणजे जे काही तुमचे जॉईंट्स दुखतात, जे काही चेहऱ्यावरती आलेली सूज आहे, जे काही ॲक्ने आहे ते कमी व्हायला मदत होते. एक्सरसाइजमुळे आपल्या जॉईंट्सची मोबिलिटी वाढते, आपले जॉईंट्स जे आहेत ते हेल्दी राहतात. एक्सरसाइजमुळे आपली बोन डेन्सिटी वाढते. सो रेग्युलर एक्सरसाइज ही फक्त कॅलरीज बर्न करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी केली जात नाही. हेल्दी बॉडीसाठी, हेल्दी हॉर्मोनल फंक्शन्ससाठी एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. पीसीओडीच्या पेशंट्सनी दिवसभरातून कमीत कमी 45 to 60 मिनिट्सची एक्सरसाइज ही रेग्युलरली करायलाच हवी. येस, कन्सिस्टंटली नित्यरूपाने तुम्हाला एक्सरसाइज करायचीच आहे, जरी तुमचं वेट कंट्रोलमध्ये असेल तरी. आता येऊयात पीसीओडी डाएट प्लॅनकडे. सुरुवातीला सकाळी उठल्यावरती तुम्हाला घ्यायचे आहेत अँटी इन्फ्लेमेटरी ड्रिंक. आता हे काही अवघड नाही आहे. अँटी इन्फ्लेमेटरी ड्रिंक म्हणजे काय, जे काही आपल्या शरीरामध्ये सिम्पटम्स दिसत आहेत पीसीओडीचे ते कमी करणारं एक पेय असतं किंवा काढा असतो. आता ह्याचे मी तुम्हाला 4 ऑप्शन्स देईन. ह्या 4पैकी एक कुठलाही ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे. 4च्या 4 ड्रिंक्स घ्यायचे नाहीत, कोणताही एक ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. याचं पहिलं ऑप्शन आहे मेथी सीड्स वॉटर, म्हणजे मेथी दाण्यांचं पाणी. आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, रात्री झोपण्याआधी 1 चमचाभर, छोटा चमचाभर मेथी दाणे 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत. सकाळी उठल्यावरती हे पाणी उकळून घ्यायचं आहे आणि अर्ध शिल्लक राहिलं की हे पाणी गाळून तुम्ही प्यायचं आहे. सेकंड ऑप्शन आहे करी लीव्स वॉटर, म्हणजे जी कढीपत्त्याची पानं असतात त्याचं पाणी. यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावरती 10-12 कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत आणि ती 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून त्याला पुन्हा उकळून घ्यायचं आहे. अर्ध शिल्लक राहिलं हे पाणी की गाळून तुम्ही ते कंझ्युम करू शकता. थर्ड ऑप्शन आहे सिनेमन वॉटर, म्हणजेच दालचिनीचं पाणी. यासाठी रात्री झोपताना तुम्हाला सिनेमन म्हणजेच दालचिनीचा 1 इंच किंवा 1.5 इंचाचा जो पीस असतो तो पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यावरती पुन्हा हे पाणी उकळायचं आहे. अर्धा ग्लास शिल्लक राहिलं की ते गाळून तुम्ही घेऊ शकता. सिनेमन हे खूप एक सायंटिफिकली प्रोवन अँटीऑक्सिडंट आहे, अँटी इन्फ्लेमेटरी सबस्टन्स आहे. तुम्ही तो अगदी रेग्युलरली तुमच्या डाएटमध्ये घेऊ शकता. फोर्थ ऑप्शन आहे मोरिंगा लीव्स वॉटर. आता मोरिंगा म्हणजे वेगळं काही नाही, आपली जी शेवग्याच्या झाडाची पानं असतात तेच. सो ही जी शेवग्याची पानं आहेत ती 10-12 तुम्हाला घ्यायची आहेत. पुन्हा ते 1 ग्लासभर पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत आणि अर्ध पाणी शिल्लक राहिलं की तो तुम्ही गाळून घेऊ शकता. जर तुमच्याकडे फ्रेश मोरिंगा लीव्स नसतील, शेवग्याची पानं नसतील, तर तुम्ही मोरिंगा पावडर आणू शकता. मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला ही मोरिंगा पावडर मिळून जाईल. सो हे अँटी इन्फ्लेमेटरी ड्रिंक घेतल्यानंतर तुम्ही एक्सरसाइज करू शकता. 1 तासभर तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे. कोणतीही एक्सरसाइज तुम्हाला आवडेल ती तुम्ही करा. वॉकिंग, जॉगिंग, रनिंग, स्विमिंग, जिम वर्कआउट, योगा, पण 1 तासभर तुम्हाला कंपल्सरीली एक्सरसाइज करायची आहे. सकाळी तुम्हाला एक्सरसाइज करायला नाही जमली तर तुम्ही दुपारी करू शकता. एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्ही घेऊ शकता सोक्ड नट्स. आता सोक्ड नट्समध्ये इथे मी तुम्हाला ऑप्शन दिला आहे आमंड्स, म्हणजेच बदामाचं. भिजवलेले 10 बदाम तुम्ही यावेळेस घेऊ शकता. जसं मी सांगितले, आपले जे 3 मेजर मील्स आहेत, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. सो ब्रेकफास्टमध्ये मी तसेच ऑप्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे बेसन चिला, म्हणजेच बेसन आणि त्याच्यामध्ये भरपूर भाज्या ॲड करून बनवलेली पोळी. सो ही बेसन पोळी तुम्ही घेऊ शकता. मीडियम साईजचे 2 बेसन चिला तुम्ही घेऊ शकता. यासोबत सॉस घ्यायचं नाही आहे आपल्याला. यासोबत आपण मिंट चटणी म्हणजेच पुदिन्याची चटणी वगैरे घेऊ शकतो. बट केचप, सॉसेस हे तुम्ही अवॉइड करा.
सेकंड ऑप्शन आहे मूग चिला, म्हणजेच काय आपले जे हिरवे मूग असतात ते भिजवून त्याचे बनवलेले चिले किंवा डोसे किंवा धिरडे आपण म्हणू शकतो. याची रेसिपी तुम्हाला इंटरनेटवरती इझिली मिळून जाईल. हे मूग चिला पण तुम्ही 2 मीडियम साईजचे घेऊ शकता. थर्ड ऑप्शन आहे स्प्राउट्स, म्हणजेच मोड आलेले कडधान्य. सो हे जे मोड आलेले कडधान्य आहेत ते 100 ग्रॅम मोड आलेले कडधान्य तुम्ही घेऊ शकता आणि त्याला व्यवस्थित शिजवून त्याची प्रॉपरली उसळ वगैरे बनवून तुम्ही यावेळेला खाऊ शकता. फोर्थ ऑप्शन आहे एग्स. 2 एग्स तुम्ही घेऊ शकता नॉन व्हेजिटेरियन असाल तर. याच्यामध्ये आपल्याला 2 एग्समध्ये भरपूर भाज्या घालून ऑमलेट बनवायचं आहे किंवा तुम्ही बॉइल्ड एग्स जर घेत असाल तर त्याचं सॅलेड बनवून खाऊ शकता. येऊयात मिड मॉर्निंग स्नॅककडे. आता मिड मॉर्निंग स्नॅक म्हणजे काय, खूप जणांचा लंच जो आहे तो लेट होतो. सो अशा व्यक्तींना एक 11-12च्या आसपास भूक लागू शकते. सो मग ते काय करू शकतात, एक छोटंसं स्नॅक घेऊ शकतात. आता ह्या स्नॅकमध्ये मी 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे बटर मिल्क, म्हणजे ताक तुम्ही घेऊ शकता. एक 200 ml ताक तुम्ही यावेळेस घेऊ शकता किंवा नारळ पाणी कोकोनट वॉटर घेऊ शकता किंवा एक मीडियम साईजचं फ्रूट तुम्ही घेऊ शकता. कोणतंही मीडियम साईजचं फ्रूट तुम्ही घेऊ शकता. रिजनल सीजनल जे फ्रूट तुम्हाला आवडतं ते घेऊ शकता. वजनी जर म्हणाल तर 150 ग्रॅमच्या आसपास त्या फ्रूटचं वजन असलं पाहिजे. आता येऊयात लंचकडे. लंचमध्ये मी असं सजेस्ट करेन की तुम्ही भाकरी घ्यावी. आता भाकरी कुठली घ्याल, ज्वार किंवा बाजरी किंवा नाचणी किंवा राजगिरा, कोणतीही एक प्रकारची भाकरी तुम्ही घ्या आणि ही भाकरी मीडियम साईजची असली पाहिजे. खूप मोठी भाकरी नकोय, एक मीडियम साईजची भाकरी तुम्ही घेऊ शकता. आणि नाहीच झालं तुम्हाला पॉसिबल भाकरी खाणं तर तुम्ही फुलके घेऊ शकता. म्हणजे जे गव्हाच्या पिठाचे फुलके बनवलेले असतात तेल न लावता ते तुम्ही घेऊ शकता. ते छोटे छोटे असतात. सो 2 तुम्ही ते घेऊ शकता. आणि जर तुम्हाला वाटलं की मला भात घ्यायचा आहे तर तुम्ही भात, एक शिजलेला भात 200 ग्रॅमच्या आसपास घेऊ शकता. शिजलेला भात 200 ग्रॅमच्या, किंवा जर मेजरमेंटच हवं असेल तर जो स्टँडर्ड कप येतो मेजरिंग कप तो 1.5 कप तुम्ही भात घेऊ शकता शिजलेला. ओके. सो एकतर भाकरी घ्या किंवा फुलके घ्या किंवा भात घ्या, तिन्हीही नाही, तिन्हीपैकी एक काहीतरी तुम्हाला घ्यायचं आहे. सो हा आपला कार्बोहायड्रेटचा सोर्स सॉर्ट आउट झाला. सेकंड, आता येऊया प्रोटीनमध्ये तुम्ही काय घाल. तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही पनीर घ्यावं. पनीरमध्ये तुम्ही जवळपास 100 ग्रॅम पनीर घेऊ शकता किंवा सोया चंक्स घेऊ शकता. सोया चंक्स तुम्ही एक 50 ग्रॅमच्या आसपास घेतले तरी चालतील. हे दोन्हीही ऑप्शन्स जर नसतील तर तुम्ही डाळ घेऊ शकता. डाळ म्हणजे वरण पातळ नाही, घट्ट डाळ तुम्ही 1 वाटी घेऊ शकता. डाळीमध्ये प्रोटीन्स तसे कमी असतात पण तरीही काहीही नसण्यापेक्षा ॲटलिस्ट एवढं तरी तुम्ही डाळ घेऊ शकता, प्रोटीनचा सोर्स घेऊ शकता. सो पनीर घ्या किंवा सोया चंक्स घ्या किंवा तुम्ही डाळ घेऊ शकता. आणि तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर प्रोटीनचा सोर्स म्हणून तुम्ही एग्स घेऊ शकता. एक 2 एग्स तुम्ही तुमच्या लंचमध्ये घेऊ शकता किंवा चिकन घेऊ शकता. 100 ते 125 ग्रॅमपर्यंत एवढं चिकन तुम्ही घेऊ शकता. सो एग्स किंवा चिकन हे नॉन व्हेजिटेरियनसाठी ऑप्शन आहे. जर तुम्ही फिश खात असाल तर तुम्ही फिश पण एक 100 ते 150 ग्रॅमपर्यंत फिश घेतलं तरीही चालेल. सो नॉन व्हेजिटेरियनसाठी प्रोटीनचं ऑप्शन आहे एग्स किंवा चिकन किंवा फिश. आता यासोबतच तुम्हाला घ्यायचं आहे फायबरचा सोर्स म्हणजे भाजी, म्हणजेच व्हेजिटेबल्स. आता भाज्यांमध्ये तुम्हाला पातळ ग्रेव्हीच्या भाज्या, मसाले वाटण घातलेल्या भाज्या घ्यायच्या नाहीयेत. तुम्ही इतर भाज्या घेऊ शकता जसं ग्रीन लिफी व्हेजिटेबल, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, वेगवेगळे गॉड फॅमिली म्हणजे दुधी भोपळा, रिच गॉड म्हणजेच दोडका, कारले, वेगवेगळ्या शेंगभाज्या घेऊ शकता. तुम्हाला जी कोणती भाजी आवडते ती तुम्ही घेऊ शकता. फक्त मेक शुअर की तुम्ही त्याच्यामध्ये जास्त वाटण, जास्त दाण्याचं कूट, खोबरं हे यूज करत नाही आहात. तुम्ही इतर जे ड्राय स्पायसेस आहेत, मसाले आहेत जसं हळद, तिखट, देन कोरिअँडर पावडर म्हणजेच धणे पावडर, जिरा पावडर हे तुम्ही यूज करू शकता. यासोबतच मी दिलेला आहे कर्ड 50 ग्रॅम म्हणजेच एक 50 ग्रॅम दही दिलेलं आहे. वेल दही हे तुम्हाला डायजेशनला हेल्प करेल. सो आणि यासोबतच तुम्ही सॅलड पण घ्यायचं आहे. सॅलडमध्ये तुम्ही काय घेऊ शकता, बीटरूट किंवा काकडी किंवा गाजर. इव्हनिंग स्नॅक. इव्हनिंग स्नॅक म्हणजे काय, संध्याकाळच्या वेळेला एक 5:30-6 वाजता जे छोटासा नाश्ता केला जातो त्याला इव्हनिंग स्नॅक म्हणतात. सो इव्हनिंग स्नॅकमध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक फ्रूट, कुठलंही एक मीडियम साईजचं रिजनल सीजनल फ्रूट कुठलंही तुम्ही घेऊ शकता. वजनी प्रमाण म्हणाल तर 150 ग्रॅम. त्यासोबतच तुम्हाला घ्यायचं आहे सीड मिक्सचर. सीड मिक्सचर काय आहे, वेगवेगळ्या तेलबिया घेतलेल्या आहेत आणि त्याचं मिक्सचर आपल्याला बनवायचं आहे.
तर हे कसं बनवायचं आहे, याच्यामध्ये मी जवस, तीळ आणि पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया याचं मिक्सचर सांगितलं आहे. मी तुम्हाला याचं प्रमाण देईन स्क्रीनवरती, ते तुम्ही पॉज करून बघू शकता. एक 100 ग्रॅम तुम्हाला जवस घ्यायचे आहेत, 50 ग्रॅम तीळ घ्यायचे आहेत आणि एक 25 ग्रॅम्स जे आहे ते पंपकिन सीड्स घ्यायचे आहेत. आणि ह्या सर्वांना तुम्हाला वेगवेगळे रोस्ट करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावरती ते तुम्हाला एकत्र करून एका जारमध्ये, बरणीमध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता. हे मिक्सचर तुम्हाला एक 10 ग्रॅमच्या आसपास घ्यायचं आहे. आपला जो रेग्युलर टीस्पून असतो ते 1.5 टीस्पून हे मिक्सचर तुम्ही घेऊ शकता. आता येऊया डिनरकडे, म्हणजेच रात्रीचं जेवण. तुम्ही रात्रीचं जेवण जे आहे ते एक्झॅक्टली दुपारच्या जेवणाप्रमाणेच घेऊ शकता. जसं आपण दुपारी भाकरी, भाजी, एक प्रोटीनचा सोर्स, देन सॅलड घेतलं, त्याप्रमाणे तुम्ही रात्रीचं जेवण घेऊ शकता. बट काही जणांना असं वाटतं की त्यांचा डिनर जो आहे तो लाईट असावा, थोडं हलकं फुलकं रात्रीचं जेवण असावं असं वाटतं. अशा लेडीज काय करू शकतात, तर तुम्ही रात्री खिचडी बनवू शकता. आता खिचडी कशी बनवायची आहे, आपल्याला इक्वल पार्ट्स ऑफ राईस आणि दाल घ्यायचा आहे. म्हणजेच काय, एक 40 ग्रॅमच्या आसपास तुम्ही तांदूळ घेऊ शकता आणि 40 ग्रॅमच्या आसपास डाळ घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये भरपूर व्हेजिटेबल्स ॲड करून तुम्ही त्याची खिचडी बनवू शकता. अशाच प्रकारे तुम्ही ओट्सची खिचडी पण बनवू शकता. म्हणजेच एक 30 ते 40 ग्रॅम ओट्स घेऊ शकता आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये डाळ घेऊ शकता, कुठलीही डाळ घेऊ शकता आणि ते मिक्स करून त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड करून त्याचीही तुम्ही खिचडी बनवून घेऊ शकता. किंवा दलिया तुम्ही घेऊ शकता. दलिया बनवण्यासाठीही तुम्ही एक 30 ग्रॅम दलिया आणि त्यासोबत 30 ते 40 ग्रॅम डाळ हे मिश्रण घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड करून दलियाचा उपमा किंवा दलियाची खिचडी बनवून घेऊ शकता. यासोबत जर तुम्हाला वाटलं तर थोडंफार सॅलडही घेऊ शकता. हा होता दिवसभराचा डाएट प्लॅन. बट या डाएट प्लॅनमध्ये एक गोष्ट राहिलेली आहे, ती म्हणजे तेल. येस, तेल किती यूज करायचं, कोणतं तेल यूज करायचं. दिवसभरामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 25 ग्रॅम एवढं तेल यूज करायचं आहे, त्यापेक्षा जास्त नको. 25 ग्रॅमपेक्षा जास्त तेल तुम्ही यूज करू नका. सकाळीच तेवढं तुमचं 25 ग्रॅम तेल तुम्ही काढून ठेवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं फूड जे आहे ते कुक करू शकता. आता कोणतं तेल यूज करायचं आहे, वेल कोणत्याही तेलबियापासून मिळवलेलं तेल तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ग्राउंडनट ऑइल, शेंगदाण्याचं तेल घेऊ शकता, सेसमे ऑइल म्हणजे तिळाचे तेल घेऊ शकता, मोहरीचं तेल घेऊ शकता, सनफ्लॉवर ऑइल घेऊ शकता, कोकोनट ऑइल घेऊ शकता, कुठलंही तेल, ऑलिव्ह ऑइल घेऊ शकता तुम्ही. बट कोणतेही तेल घ्या, बट मेक शुअर की ते कोल्ड प्रेस्ड असावं. कोल्ड प्रेस्ड म्हणजे काय, घाण्याचं तेल असावं. कोणतंही ऑइल तुम्ही घ्या पण ते घाण्याचं तेल असलं पाहिजे. रिफाइंड ऑइल नको. जे काही आपल्याला पॅकेटमध्ये, मार्केटमध्ये मिळतात रिफाइंड ऑइल, ते नाही. हा जो आपला डाएट चार्ट आहे तो 1300 to 1500 म्हणजे 1300 ते 1500 किलो कॅलरीजचा आहे. व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन चॉईसेसमध्ये कॅलरीज जे आहेत ते चेंज होत राहतात, त्यामुळे एक्झॅक्ट कॅलरीज किती आहेत ते सांगणं थोडंसं डिफिकल्ट आहे आणि प्रत्येक गोष्टीचं मेजरमेंटही आपण इथे घेतलेलं नाही आहे. सो हा फक्त एक सॅम्पल डाएट चार्ट आहे. म्हणजेच काय, तुम्ही अशा प्रकारे तुमचं डाएट प्लॅन करू शकता. तुम्हाला जर फास्ट रिझल्ट्स हवे असतील, तुम्हाला जर ट्रायल अँड एरर करायचं नसेल, तर तुम्ही डायटिशियन्स किंवा न्यूट्रिशनिस्टकडून तुमचा पर्सनलाइज डाएट चार्ट बनवून घेऊ शकता. या डाएट प्लॅनविषयी काही तुम्हाला मनात शंका असतील, काही क्वेश्चन्स असतील, तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी नक्की प्रयत्न करेन आन्सर करण्याचा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला सांगा. माझ्याकडनं काही सांगायचं राहून गेलं आहे का तेही मेन्शन करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि PCOD पेशंटसोबत शेअर करा. आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.